वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्स याबद्दलची माहिती बघितलेली होती. त्यानंतर आपण फ्री फॉल म्हणजे काय याच्याबद्दलची सविस्तर माहिती घेतली. त्याचप्रमाणे आपण मागच्या तासाला फ्री फॉल यावर आधारित काही एक्झाम्पलसुद्धा आपण सोडवून बघितलेले आहेत आणि ही सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला मी तुमच्या वहीमध्ये नोट करायला सांगितलेले आहेत, लिहून घ्यायला सांगितलेले आहेत. तर आजच्या तासाला आपल्याला बघायचं आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? तर पोटेन्शियल एनर्जी याबद्दल आपण मागच्या तासाला शिकलो आहे की ज्याला आपण स्थितीज ऊर्जा असं म्हणतो. मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कशाला म्हणावं? तर ज्याला आपण गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा असं म्हणतो. या तासाला आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी याबद्दलची माहिती बघायची आहे. वी हॅव स्टडीड पोटेन्शियल एनर्जी इन लास्ट स्टँडर्ड. व्हॉट इज ॲक्च्युली पोटेन्शियल एनर्जी? वी स्टडीड अबाउट इट. त्याची डेफिनेशन कशी आहे बरं? द एनर्जी स्टोर्ड इन ॲन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. तर याला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलेलं होतं. ही त्याची डेफिनेशन आहे. तुम्हाला ही डेफिनेशन नंतर वहीमध्ये लिहायची आहे. This energy is relative and increases as we go to greater heights from the surface of the earth. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसं वरती जाऊ, उंचावरती जाऊ, तशी ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे तिच्यामध्ये वाढ होत जाते. We had assumed that the potential energy of an object of mass m at a height h from the ground is mgh. एखाद्या वस्तूमध्ये पोटेन्शियल एनर्जी किती असते? तर ती mgh इतकी असते. याच्यामध्ये m म्हणजे काय? m इज ए मास ऑफ एन ऑब्जेक्ट. व्हॉट इज h? h इज ए हाईट फ्रॉम द surface of the earth and g is acceleration due to gravity. g ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 9.8 आपण ती घेतो नेहमी. and on the ground it is 0. आता ग्राउंडवरती पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ही जी पोटेन्शियल एनर्जी असते ती 0 असते, 0 असते. when h is small compared to the radius r of the earth we can assume g to be constant. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वस्तू जेव्हा असते तेव्हा पोटेन्शियल एनर्जी 0 असते. आणि मग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती आपण जाऊ तर हे जर डिस्टन्स खूप कमी असेल पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत ॲज कम्पेअर टू द रेडियस ऑफ अर्थ, इफ द हाईट h इज व्हेरी स्मॉल देन g is the value of g is constant and can use the formula above formula mgh. आणि मग आपण तेव्हा हा फॉर्म्युला mgh वापरू शकतो. बट फॉर लार्ज व्हॅल्यूज ऑफ h म्हणजे उंची जर खूप वाढली द व्हॅल्यू ऑफ g डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग h. ज्या पद्धतीनं ची किंमत वाढत जाईल म्हणजे पृथ्वीच्या सपाटीपासून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंची जर वाढत गेली, हाईट h वाढत गेली तर g ची किंमत ही कमी कमी होत जाते. फॉर ॲन ऑब्जेक्ट ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ द व्हॅल्यू ऑफ g इज 0. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर आपण खूप उंचावरती गेलो, इन्फायनाईट व्हॅल्यू ऑफ h, तर काय होईल? g ची व्हॅल्यू त्या ठिकाणी 0 होईल. अँड अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट ॲक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट. आपण इतक्या दूर उंचावरती गेलो आहोत की त्या ठिकाणी पृथ्वीची गुरुत्वशक्ती त्या वस्तूवरती काम करू शकणार नाही. सो
it is more appropriate to assume the value of potential energy to be 0 there. आणि म्हणून त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी देखील 0 असेल, कारण त्या ठिकाणी जी वस्तू आहे त्याच्यावरती पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत नाही. इफ पोटेन्शियल एनर्जी इज लेस दॅन 0, that is it may be negative. When an object is at a height h from the surface of the earth, जेव्हा एखादी वस्तू h इतक्या उंचीवरती आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h इतक्या उंचीवर असेल, इट्स पोटेन्शियल एनर्जी इज, त्याची पोटेन्शियल एनर्जी किती असते, इज मायनस कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r प्लस h. हिअर M and R are Earth's mass and radius respectively. M is the mass of Earth and R is the radius of Earth. Now I want to discuss about the escape velocity. What is actually escape velocity? We have seen that when a ball is thrown upwards, its velocity decreases because of the gravitation of the earth. जेव्हा आपण एखादा चेंडू उंचावरती फेकतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी, त्याचा जो वेग आहे तो कमी कमी होत जातो. आता हे कशामुळे होतं, तर त्या वस्तूवरती पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत असतो. द व्हेलॉसिटी बिकम्स 0 आफ्टर रिचिंग ए सर्टन हाईट. आणि एका विशिष्ट उंचीवरती जर ती वस्तू गेली तर त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी 0 होते. व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते आणि एका विशिष्ट उंचीवरती गेल्यानंतर व्हेलॉसिटी 0 होते. आफ्टर रिचिंग ए सर्टन हाईट, इट्स द व्हेलॉसिटी बिकम्स 0 and after that the stone starts falling down. त्याची एका विशिष्ट उंचीवरती गेल्यानंतर त्याचा वेग 0 होतो आणि मग तो दगड त्या ठिकाणी थांबतो का, तर थांबत नाही, तो पुन्हा माघारी येतो, खाली येतो. स्टोन स्टार्ट्स फॉलिंग डाऊन. इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. त्याची जास्तीत जास्त उंची कशावरती ठरेल, त्याच्या इनिशियल व्हेलॉसिटीवरती. म्हणजे तुम्ही जास्त वेगाने जर ती वस्तू वरती फेकली असेल, त्याचा सुरुवातीचा वेग जर जास्त असेल तर ती वस्तू जास्तीत जास्त उंचीवरती जाईल. त्याचा सुरुवातीचा वेग जर कमी असेल तर ती वस्तूची उंची जी आहे ती कमी असेल. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन इज v square is equal to u square plus 2as. What is v? v is the final velocity of the ball. आता वस्तू वरती फेकल्यानंतर त्याची फायनल वेलोसिटी किती असते, इट मे बी 0 and a is equal to minus g. What is a? A is acceleration, and why we are taking g here? Acceleration due to gravity and therefore g. And why I taken the minus sign? पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध दिशेने आपण वस्तू वरती फेकतो. and therefore a is equal to minus g. and therefore 0 is equal to v ची किंमत 0 आहे, म्हणून 0 is equal to u square plus 2 in bracket minus g. Instead of a I had taken minus g s. You see here this equation I written just like this. Okay, now and maximum height of the ball, that is equal to s, that is equal to u square upon 2g. इथं मायनस साईन चुकून आले बरं का, त्या ठिकाणी मायनस साईन नको आहे. s is equal to u square upon 2g. Thus higher the initial velocity u, the larger is the height reached by the ball. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी जेवढी जास्त असेल तेवढा तो जो बॉल आहे तो जास्त उंचावरती जाईल. द रिझन फॉर दिस इज दॅट द हायर द इनिशियल व्हेलॉसिटी द बॉल विल अपोज द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ
more and larger will be the height to which it can reach. याचं कारण असं आहे की तुमची जर इनिशियल व्हेलॉसिटी जास्त असेल तर तो जो बॉल आहे की जो बॉल आपण वरती फेकला आहे तो त्याचं काय होईल, अपोज द ग्रॅव्हिटी, पृथ्वीच्या गुरुत्व शक्तीला तो काय करेल, विरोध करेल आणि मग जास्तीत जास्त उंचापर्यंत तो पोहोचू शकेल. वी हॅव सीन अबाव दॅट द व्हॅल्यू ऑफ जी कीप्स डिक्रीजिंग ॲज वी गो हायर अबाव द सरफेस ऑफ द अर्थ. जीची किंमत जसं आपण वरती जाऊ तशी ती कमी कमी होत जाते, हे आपण बघितलेलं आहे. दस द फोर्स पुलिंग द बॉल डाऊनवर्ड्स डिक्रीजेस ॲज द बॉल गोज अप. म्हणजे त्या बॉलला खालच्या दिशेने खेचणारं जे बल आहे ते सुद्धा काय होईल, कमी कमी होत जाईल. जसं बॉल वरती जाईल तसं हे जे खाली खेचणारं बल त्याची सुद्धा ताकद कमी कमी होईल. इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द बॉल it will reach larger and larger heights, and above a particular value of initial velocity of the ball is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever and will not fall back on the earth. याचा अर्थ असा होतो की त्या बॉलची इनिशियल व्हेलॉसिटी इतकी जास्त आहे की त्या व्हेलॉसिटीमुळं त्यानं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती त्याच्यावरती मात केलेली आहे आणि मग तो बॉल एका अत्युच्च उंचीवरती जाऊन पोहोचेल की ज्या ठिकाणी पृथ्वीची गुरुत्वशक्ती त्याच्यावरती काम करणार नाही आणि मग तो काय होईल, वरच्या दिशेने जाईल. एस्केप फ्रॉम द अर्थ फॉर एव्हर अँड विल नॉट फॉल बॅक. आणि मग तो पुन्हा पृथ्वीकडे येणार नाही, तो खाली पडणार नाही. धिस वेलॉसिटी इज कॉल्ड एस्केप वेलॉसिटी. आणि त्यालाच म्हणायचं एस्केप वेलॉसिटी. त्याला मराठीमध्ये मुक्तिवेग असं म्हणतात. मुक्तिवेग म्हणजे काय की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपासून मुक्ती मिळवायची आणि इतकी वेलॉसिटी त्याच्यामध्ये निर्माण करायची की त्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला भेदून त्याच्यावरती मात करून वस्तू वरच्या दिशेने जाईल. An object going vertically upwards from the surface of the earth having an initial velocity equal to the escape velocity escapes the gravitational force of the earth. एखादी वस्तू ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड जर जात असेल आणि त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही एस्केप व्हेलॉसिटी इतकी असेल तर ती वस्तू मुक्त होईल, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपासून मुक्त होईल. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बीइंग इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिकम्स झिरो ओनली ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. आता फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती कशी असते, अंतराच्या वर्गाच्या व्यस्त अनुपाते असते आणि मग अनंत अंतरावरती गेल्यानंतर इन्फायनाईट डिस्टन्स अनंत अंतरावरती गेल्यानंतर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल हे शून्य होतं. दिस मीन्स दॅट फॉर द ऑब्जेक्ट टू बी फ्री फ्रॉम द ग्रॅव्हिटी. आणि मग ग्रॅव्हिटीपासून ती वस्तू मुक्त होते. इट हॅज टू रीच इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. आणि ती अनंत अंतरावरती उंच अंतरावरती ती पोहोचते. दॅट इज द ऑब्जेक्ट विल कम टू रेस्ट ॲट इन्फायनाईट डिस्टन्स अँड विल स्टे देअर. आणि मग ती वस्तू अनंत अंतरावरती जाते आणि त्या ठिकाणी स्थिर होते. फॉर ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास एम ऑन द सरफेस ऑफ अर्थ, यम वस्तुमान असलेली वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आणि अनंत अंतरावरती जेव्हा तो वस्तू असते तेव्हा त्याच्यामध्ये असणारी जी ऊर्जा किती आहे,
ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ अँड ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जेव्हा ती वस्तू असते तेव्हा ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ कायनेटिक एनर्जी किती असते? कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू 1/2 mv². When an object is on the surface of the earth, what is the potential energy? The potential energy is equal to minus capital G capital M small m upon R. And what is total energy? Total energy is equal to E1, that is equal to kinetic energy plus potential energy. आता या ठिकाणी आपण जी कायनेटिक एनर्जी बघितलेली आहे ही कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी या दोघांची बेरीज करायची. दॅट इज ए कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इक्वल टू 1/2 mv² मायनस gm स्मॉल m अपॉन r. ठीक आहे. या ठिकाणी E1ची व्हॅल्यू किती आहे हे आपण बघितलं. E1ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला बघायचं आहे E2. आता E2 ॲक्च्युली काय आहे? E2 याचा अर्थ ती ऑब्जेक्ट जे आहे ती इन्फायनाईट डिस्टन्सला आहे फ्रॉम द अर्थ. व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी? व्हेन द ऑब्जेक्ट इज ॲट इन्फायनाईट डिस्टन्स द कायनेटिक एनर्जी इज 0. त्या ठिकाणी जाऊन ती वस्तू थांबते. व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी? द पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इक्वल टू मायनस कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन इन्फिनिटी. या ठिकाणी आरच्या ठिकाणी आपण इन्फिनिटी का घेतलं? कारण आर हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे नेमकं अंतर किती आहे, पण या ठिकाणी ही वस्तू अनंत अंतरावरती असल्यामुळं आपण त्या ठिकाणी इन्फिनिटी घेतलं आणि म्हणून दॅट इज इक्वल टू 0. and therefore total energy E2 is equal to kinetic energy plus potential energy. kinetic energy सुद्धा 0 आहे आणि potential energy सुद्धा 0 आहे. 0 plus 0 that is equal to 0 here. That is equal to 0. From the principle of conservation of energy, E1 is equal to E2. हे आता आपल्याला बघायला मिळेल की ऊर्जा अक्षयतेच्या नियमानुसार E1 is equal to E2. आता हे जे इक्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे ते थोडंसं तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप्स या ठिकाणी सांगतो आहे. पुस्तकामध्ये दिलेलं आहे पण त्या सर्व स्टेप त्याच्यामध्ये दिलेल्या नाहीत आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे. पुस्तकामध्ये पान नंबर 14वरती आपण बघतो आहे 1/2 mv² मायनस कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन R दॅट इज इक्वल टू 0. त्यानंतर आपण बघू शकतो की या ठिकाणी मॉडिफिकेशन इक्वेशनमध्ये केलेलं आहे 1/2 mv² दॅट इज इक्वल टू, आता हे मायनस साईन निघून जाईल पलीकडे घेतल्यानंतर, कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन R. आता फक्त v² आपण इक्वेशनच्या डाव्या बाजूला ठेवूया आणि मग 1/2 आणि m आपण समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला घेऊ. इक्वेशन काय होईल? v² इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m इंटू 2 अपॉन कॅपिटल R इंटू m. m आणि m या ठिकाणी कॅन्सल होईल आणि जे शिल्लक राहील ते इक्वेशन आहे v² इज इक्वल टू 2G कॅपिटल M अपॉन R. आता दोन्ही बाजूचं आपण स्क्वेअर रूट घेतलं तर फी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 2 कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R. आता आपल्याला या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांना आरनी गुणायचं आहे. मल्टिप्लाइड बाय R ऑन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑल्सो. या स्टेपमध्ये आपण दोन्हीला गुणलेलं आहे, आरनी गुणलेलं आहे. देअरफॉर दॅट इज इक्वल टू 2G कॅपिटल M R अपॉन R². पण आपल्याला माहिती आहे की कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R² म्हणजेच G आणि म्हणून याच्यामध्ये अशा प्रकारचा बदल झाला की दॅट इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 2GR
आता जीची व्हॅल्यू घाला, ती आपल्याला माहिती आहे 9.8. आरची व्हॅल्यू घाला, आर इज द रेडियस ऑफ द अर्थ 6.4 इंटू 10⁻⁶. ह्या व्हॅल्यू घातल्यानंतर त्याचा तुम्ही गुणाकार करू शकता. हा गुणाकार केल्यानंतर आणि त्याचं स्क्वेअर रूट जर तुम्ही काढलं तर तुम्हाला मिळेल फी इज इक्वल टू 11.2 किलोमीटर पर सेकंड. सुरुवातीला त्याची व्हॅल्यू तुम्हाला मीटर पर सेकंदमध्ये मिळेल आणि त्याला मग तुम्ही पुन्हा 1000ने भागल्यानंतर तुम्हाला त्याची व्हॅल्यू किलोमीटर पर सेकंडमध्ये बघायला मिळेल. आता 11.2 किलोमीटर पर सेकंड हे काय आहे नेमकं? दिस इज ए एस्केप व्हेलॉसिटी. द स्पेस क्राफ्ट्स विच आर सेंट टू द मून or other planets have to have their initial velocity larger than the escape velocity so that they can overcome Earth's gravitational attraction and can travel to these objects. याचा अर्थ असा होतो की चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहावरती जर तुम्हाला एखादी वस्तू पाठवायची आहे तर त्या पाठवल्या जाणाऱ्या वस्तूचा किंवा अवकाशयान जे आपण पाठवतो, सॅटेलाईट पाठवतो, त्याचा आरंभीचा जो वेग आहे, इनिशियल व्हेलॉसिटी वेग, हा मुक्ती वेगापेक्षा एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा अधिक असणं आवश्यक आहे, जेणेकरून ती जी वस्तू आहे किंवा ते जे अंतरिक्षयान आहे ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला पार करून इतर ग्रहाकडं जाऊ शकेल, चंद्रावरती जाऊ शकेल किंवा दुसऱ्या ग्रहावरती जाऊ शकेल. आता या ठिकाणी एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे. कॅल्क्युलेट द एस्केप व्हेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द मून गिव्हन द मास अँड रेडियस ऑफ द मून टू बी 7.34 इंटू 10⁻22 किलोग्रॅम अँड 1.74 इंटू 10⁻6 मीटर रिस्पेक्टिवली. आता या ठिकाणी चंद्राचं मास वस्तुमान दिलेलं आहे आणि चंद्र याची रेडियस दिलेली आहे. असं असताना चंद्रावरती एस्केप व्हेलॉसिटी काय असेल हे आपल्याला काढायचं आहे. आता दिलेल्या गोष्टी कोणत्या आहेत बघा बरं. गिव्हन जी इज गिव्हन इयर. आय नो or we know about the value of g. G is equal to 6.67 into 10⁻⁻11 Newton meter square per kilogram square. What is the mass of moon? 7.34 into 10⁻22 kilogram. And what is radius of moon? 1.74 into 10⁻6 meter. Now I am using the formula escape velocity, that is equal to phi escape, that is equal to in square root 2 capital G capital M upon R. आता कॅपिटल जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती घालूया. कॅपिटल एम मास ऑफ द मून ती व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि रेडियस ऑफ मून कॅपिटल आर ती सुद्धा आपल्याला माहिती आहे. ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये घातली. आता या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, मधल्या स्टेप्स तुम्हाला दाखवलेल्या नाहीत, पण आपल्याला ह्या सगळ्या स्टेप बघायच्या आहेत. चला बघूया. या ठिकाणी एस्केप व्हेलॉसिटी वाय दॅट इज इक्वल टू फी एस्केप दॅट इज इक्वल टू 2 कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर. ह्या सर्व व्हॅल्यू आपण या ठिकाणी घातलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे. 2 इंटू 6.67 इंटू 7.34 यांचा गुणाकार केला तर तो येतो 97.92 इंटू 10⁻⁻11 इंटू 10⁻22 आहे तसं आपण लिहिलं अपॉन 1.74 इंटू 10⁻6. आता 10⁻11 इंटू 10⁻22 याला सिम्प्लिफिकेशन कसं करता येईल? त्यांच्या घातांकांची आपल्याला काय करायला लागेल? वजाबाकी करावी लागेल, कारण एकाचं चिन्ह -11 आहे आणि +22 आहे. यांची वजाबाकी होईल आणि वजाबाकी झाल्यानंतर 22 - 11 आपल्याला 10⁻11 मिळेल. आणि मग डिनॉमिनेटरला जे 10⁻6 आहे ते जर आपण न्यूमरेटरला घेतलं तर त्याचं जे इंडेक्स आहे तो निगेटिव्ह मायनस होईल. 10⁻6 जे आहे ते न्यूमरेटरला घेतल्यानंतर 10⁻6 and therefore 97.92 into 10⁻11 into 10⁻6 upon 1.74.
आता या ठिकाणी आपण जर सिम्प्लिफिकेशन केलं तर 10⁻11 इंटू 10⁻6 एका इंडेक्सचं चिन्ह प्लस आहे आणि दुसऱ्या इंडेक्सचं चिन्ह मायनस आहे, यांची वजाबाकी होईल आणि त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर 10⁵ मिळेल. त्यानंतर यांचा गुणाकार करा. 56.27 इंटू 10⁵ 97.92 अपॉन 1.74 यांचा भागाकार केल्यानंतर आपल्याला 56.27 ही किंमत मिळते इंटू 10⁵. यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला ही किंमत मिळेल इन स्क्वेअर रूट 5627000. याचं स्क्वेअर रूट काढलं की आपल्याला मिळेल 2372 मीटर पर सेकंड आणि मग किलोमीटरमध्ये काढायचं असेल तर 2.372 किलोमीटर पर सेकंड. दिस इज द एक्सेप्ट वेलॉसिटी ऑफ ऑन द मून. वेटलेसनेस इन स्पेस, ज्याला काय म्हणतो आपण की अवकाशातील वजनविरहितपणा. स्पेस ट्रॅव्हलर्स as well as objects in the spacecraft appears to be floating. म्हणजे अवकाशयानातील जे प्रवासी असतात ना किंवा त्या अवकाशयानामध्ये ज्या वस्तू असतात त्या तरंगत आहेत असं आपल्याला वाटतं, असं दिसतं. व्हाय डज दिस हॅपन, असं का घडतं मग? दो द स्पेसक्राफ्ट इज ॲट ए हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी देअर इज नॉट झिरो. म्हणजे हे जे अवकाशयान आहे ते पृथ्वीपासून जरी उंचावरती असलं तरी जीची जी व्हॅल्यू आहे ती शून्य असत नाही. जीची व्हॅल्यू शून्य असत नाही. अवकाश स्थानकावर जीचं मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत फक्त 11% इतकंच कमी असतं. द व्हॅल्यू ऑफ जी देअर इज नॉट झिरो. In the space station, the value of G is only 11% less. Only 11% less than the value on the surface of the earth. Thus, the height of a spacecraft is not the reason for their weightlessness. म्हणजे स्पेसक्राफ्टची जी उंची आहे ती उंची फक्त त्या स्पेसक्राफ्टमध्ये असणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तू त्यांचा वजनविरहितपणा यासाठी त्याची उंची फक्त कारणीभूत नाही, कारण फक्त 11% ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी लेस असतं, जीची व्हॅल्यू लेस झालेली असते. देअर वेटलेसनेस इज कॉज्ड बाय देअर बिईंग इन द स्टेट ऑफ फ्री फॉल. फ्री फॉलमुळं त्यांना तो वजनविरहितपणा प्राप्त झालेला असतो. दो द स्पेसक्राफ्ट इज नॉट फॉलिंग ऑन द अर्थ. आता हे स्पेसक्राफ्ट पृथ्वीवरती येऊन पडते का फ्री फॉलसारखं? एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवरती पडावी अशी पडत नाही. का पडत नाही? कारण ते एक विशिष्ट व्हेलॉसिटीनी पृथ्वीच्या भोवती फिरत असतं. बिकॉज ऑफ इट्स व्हेलॉसिटी अलॉंग द ऑर्बिट द ओनली फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता त्याच्यावरती फक्त एकच फोर्स काम करतो. तो कोणता असतो? तर तो असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि म्हणूनच आपण त्याला फ्री फॉल असं म्हणतो. As the velocity of free fall does not depend on the properties of an object. त्या वस्तूच्या गुणधर्मावरती हे मुक्तपतन जे आहे, मुक्तपतनाचा वेग वस्तूच्या गुणधर्मावरती अवलंबून नसतो. The velocity of free fall is the same for the spacecraft, the travelers and the objects in the craft. Thus it is if a traveler releases an object from her hand, it will remain stationary with respect to her and will appear to be weightlessness. याचा अर्थ असा होतो की जर त्या अंतराळयानामध्ये एखाद्या प्रवाशाच्या हातातून जर एखादी वस्तू सुटली तर ती त्या ठिकाणी स्थिर राहते, प्रवाशाच्या सापेक्ष ती स्थिर राहते आणि मग वजन विरहित असल्यासारखी जाणवते. ठीक आहे मित्रांनो, आज आपण जो भाग बघितला या ठिकाणी हा फर्स्ट चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. जास्तीत जास्त समजावून सांगण्याचा मी प्रयत्न आपल्याला केलेला आहे. त्यातून काही शंका असतील तर नक्की तुम्ही मला विचारायचे आहेत.
आणि मग हे जे चॅनल आहे माझं, हे चॅनल त्याला जरूर व्हिजिट द्या, सबस्क्राईब करा आणि पुढच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे नवनवीन व्हिडिओ जे तुम्ही डाउनलोड करेन ते व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला ते व्हिडिओ अगदी लवकरात लवकर बघता येतील. ठीक आहे. थँक्यू.